नमस्कार मित्रांनो. आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एक शेतकरी एका बेकरीवाल्याला रोज 1 किलो लोणी विकत असे. एकदा बेकरीवाल्याने लोण्याचं वजन करून बघितलं. लोणी कमी भरलं. संतापून त्यानं शेतकऱ्याला कोर्टात खेचलं. न्यायाधीशांनी शेतकऱ्याला विचारलं, "तू लोण्याचं वजन कसं करतो?" शेतकऱ्याने उत्तर दिले, "साहेब, मी तर अडाणी माणूस आहे. माझ्याजवळ मोजायला योग्य माप नाही. पण माझ्याकडे एक तराजू आहे." न्यायाधीशांनी विचारले, "मग तू लोण्याचं वजन कसं करतोस?" "मी तो पाव तराजूत ठेवतो आणि तेवढ्याच वजनाचं लोणी देतो." यात जर कोणाचा दोष असेल तर तो बेकरीवाल्याचा. या गोष्टीवरून काय बोध घ्यायचा? तर आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला आयुष्यात परत मिळतं. यातून आपण काय शिकलो? तर कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा. या कामाचे मला जे पैसे मिळणार आहेत, त्याचा पुरेपूर मोबदला म्हणून मी माझ्या कामातून देत आहे का? प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा दोन्ही सवयी असतात. काही लोक अप्रामाणिकपणाची सवय लावून घेतात आणि अगदी सहज खोटं बोलतात. काही लोक तर इतकं खोटं बोलतात, की खरं काय तेच त्यांना समजेनासं होतं. पण यातून कोणाची फसवणूक होते, तर कोणाची नाही, तर ते स्वतःचीच फसवणूक करत असतात.